शेतकऱ्यांनो सावधान, 15 जूनपर्यंत पावसाबाबत मोठी अपडेट ही समोर आलेली आहे. CMO महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर हँडलवरती ही माहिती देण्यात आलेली आहे. किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची ही शक्यता कमी आहे. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागामध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे. आणखीन काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता, सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागामध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणे उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तर कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढील प्रमाणे आवाहन करण्यात येत आहे. आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, डिटनेशखाली तसेच विद्युत ट्रान्सफर, वीजखांब आणि विद्युत वाहिनीच्या जवळ थांबणे टाळावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी डगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.